आजच्या ट्रेनिंग टॉपिकचं आपल्याला लो रिस्क बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करण्यासाठी किंवा सबमिट करण्यासाठी प्रोजेक्ट भरण्यासाठी आपल्याला इथे टिपिक क्लायंट प्रोजेक्ट म्हणून आपण टेक्निकल पर्सनच्या लॉग इनला टॅब दिलेला आहे. टिपिक क्लायंट प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही प्रिव्हियसली प्रोजेक्ट भरलेले आहात त्याची लिस्ट इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होऊन जाईल. आता न्यू प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा शुअर करा की तुम्ही जे लॉग इन केलेलं आहे ती काउन्सिल बरोबर आहे. त्यानंतर लो रिस्क बिल्डिंग परमिशन करण्यासाठीची आपली पहिली स्टेप आहे ती टिपिक क्लायंट प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला राईट साईड कॉर्नरला लेफ्ट साईड कॉर्नरला न्यू प्रोजेक्ट म्हणून टॅब दिसेल. इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर आपल्याला जी आपण नॉर्मल बिल्डिंग परमिशन किंवा जे प्रपोजल फिल करण्यासाठी जी विंडो ओपन होते तीच ओपन होईल. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पेज ओपन होईल ते प्रोजेक्ट डिटेलचं. प्रोजेक्ट डिटेलमध्ये तुम्हाला तुमची टाईप ऑफ कॅटेगरी ULB कॅटेगरी जी की ऑलरेडी फिल असेल. जेव्हा तुम्ही इथे तुमचं काउन्सिल सिलेक्ट कराल त्यावेळी ह्या ज्या डिटेल्स आहेत फॉर एक्झाम्पल टाईप ऑफ ULB आणि तुमचा ULBचं नाव ते ऑटोमॅटिकली तुमचं रिफ्लेक्ट होईल. त्यानंतर इथे येईल आपलं नेम ऑफ सर्व्हिस. नेम ऑफ सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे. बरेचदा इथे नेम ऑफ सर्व्हिस चुकीची सिलेक्ट केली जाते. आता आपला आजचा टॉपिक आहे लो रिस्क बिल्डिंग परमिशन. त्यामुळे मी इथे लो रिस्क बिल्डिंग परमिशनसाठी सिलेक्ट केलं नेम ऑफ सर्व्हिस. त्यानंतर आपला सेकंड ऑप्शन आहे इम्प्लिमेंटेशन एजन्सी. इम्प्लिमेंटेशन एजन्सीवर आपल्या बऱ्याचशा चार्जेस रिलेटेडच्या गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल पोस्ट पेमेंट चार्जेस किंवा प्री पेमेंट चार्जेस त्या रिलेटेड असतात. त्यामुळे त्याचं जे सिलेक्शन असेल ते प्रॉपरली करून घ्या. त्यात आपल्याला व्हेरियस टाईप दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट, चॅरिटेबल ट्रस्ट, प्लॅनिंग ऑथॉरिटी, सेमी गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा NTDA. त्यात आपली जी कॅटेगरी असेल किंवा जी एजन्सी असेल ती सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर स्पेशल स्कीममध्ये तुमची जर एखादा बिल्डिंग परमिशन स्कीममध्ये असेल तर इथून सिलेक्ट करून घ्या. व्हेरियस टाईप ऑफ स्कीम आपण इथे रिफ्लेक्ट केलेले आहेत. नसेल तर हे मॅन्डेटरी नाही आहे. तुम्ही अनटिक किंवा अनसिलेक्शन देऊ शकता. त्यानंतर इथे रिव्हिजन नंबर येतो. रिव्हिजन नंबर तुमचं जर फर्स्ट टाइम तुम्ही करत असाल तर इथे R0 येईल. रिवाईज करत असाल तर R1, रिवाईज दुसऱ्या वेळी करत असेल तर R2 असे रिव्हिजन तुमचे वाढत जातील. त्यानंतर इथे तुमचं सर्व्हिस सब टाईप येतो. तो ॲप्लिकेबल आहे आपल्या बऱ्याचदा I2R प्रोव्हिजन किंवा लेआउट रिलेटेड जर परमिशन असेल तर हा ऑप्शन आपण दिलेला आहे. लो रिस्कमध्ये आपण हा अनेबल करून ठेवलेला आहे. त्यानंतर तुमचं जे प्रोजेक्ट नेम तुम्हाला टाकायचं असेल ते इथे तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी टाकते ट्रेनिंग ऑफ लो रिस्क बिल्डिंग परमिशन. तुमचा जो प्रोजेक्ट नेम असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन येईल की रेफरन्स रिजेक्टेड नंबर. जर एखादा प्रपोजल ऑलरेडी सेम प्लॉटवर प्रोजेक्ट रिजेक्टेड असेल तर त्यावेळी हे आपण एबल करून ठेवतो सिलेक्शनसाठी. त्यानंतर क्वेश्चन विचारला जाईल डज दी सेड लँड फॉल्स अंडर द रिस्ट्रिक्टेड ऑब्लिक रेग्युलेटेड एरिया ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. येस असेल तर येस, नो असेल तर नो. येस म्हटल्यावर त्याची NOC तुम्हाला इथे अपलोड करावी लागेल. त्यानंतर साईट ॲड्रेस तुमचा जो असेल साईट ॲड्रेस तो इथे टाकून घ्या. त्यात तुम्ही नंबर फॉर्ममध्ये किंवा स्लॅश किंवा नंबर फॉर्म किंवा वर्ड्समध्ये टाकू शकता. त्यानंतर अपलोड DP पब्लिक RP पार्ट प्लॅन. तर तुम्ही DP किंवा तुमचा RP जो पार्ट प्लॅन असेल तो इथे लोड करू शकता. आता हा पार्ट प्लॅन किंवा DP तुम्हाला तुमची जी पर्टिक्युलर काउन्सिल असेल किंवा RP असेल जी त्या टाईपचे ULB असेल तिथे तुम्हाला भेटेल. त्यानंतर अपलोड गुगल इमेज. तुमच्या साईटची गुगल इमेज इथे लोड करा.
इथे आपण चूज फाईलचं ऑप्शन दिलेलं आहे. जेपीजी किंवा पीएनजी. जेपीजी फॉर्मॅटमध्ये आपण इथे मॅक्झिमम 6 MB पर्यंतची फाईल इथे लोड करू शकतो. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड तुम्हाला तेव्हाच व्हिजिबल होईल जेव्हा ती ॲडमिन लॉगिन मधून तुमचं ॲड केलेलं असेल. तर रेग्युलाइज अनरेग्युलाइज तुमचा प्लॉट जसा असेल तसा इथे सिलेक्शन घ्या. टाईप ऑफ लँड, तुमचा लँड टाईप LIG, रो हाऊसेस, डिटॅच, सेमी डिटॅच, ज्या टाईपचा असेल तो इथे सिलेक्शन द्यायचा. ह्याच्या जास्त माहितीसाठी तुम्हाला UDCPR मध्ये ह्याच्या डेफिनेशन दिलेले आहेत. तिथून तुम्हाला त्याचं पर्पज समजून जाईल. नंतर डेट इन्सेंटिव्ह FSI असेल तर येस म्हणा. येस म्हटल्यावर त्याच्या जो आपला UDCPR मध्ये दिल्याप्रमाणे त्याचे जे बऱ्याचशा टर्म्स कंडिशन आहेत त्या इथे तुम्हाला दिसतील. त्याप्रमाणे तुम्हाला सिलेक्शन करावं लागेल आणि त्याची NOC वगैरे लोड करावी लागेल. नो म्हटल्यावर नो. नंतर ॲप्लिकेशन क्रिएटेड डेट, आपण आज ॲप्लिकेशन क्रिएट करतोय म्हणून त्याची डेट आपल्याला इथे दिसते. ज्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशन क्रिएट कराल त्याची डेट इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होऊन जाईल. डेट ऑफ साईट व्हिजिट बाय टेक्निकल पर्सन. टेक्निकल पर्सन म्हणजे रजिस्टर्ड आर्किटेक्ट, इंजिनियर किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर, जो कोण रजिस्टर्ड असेल तो टेक्निकल पर्सन. त्यानंतर तुमची साईट व्हिजिटची डेट तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करता त्याच्या अगोदरच्या सगळ्या एबल होतील सिलेक्शनला किंवा व्हिजिबल होऊन जातील किंवा त्या दिवसापर्यंत. त्याच्या पुढच्या डेट तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही सिलेक्शन तुमच्या डेटप्रमाणे इथे करून घ्या. त्यानंतर टाईप ऑफ प्रोजेक्ट, आपल्या टाईप ऑफ प्रोजेक्ट तुमचा रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल, इंडस्ट्रियल, मिक्स, ग्रुप हाऊसिंग, एज्युकेशनल किंवा इन्स्टिट्यूशनल असे आपण UDCPR प्रमाणे व्हेरियस कॅटेगरी दिलेले आहेत. टाईप ऑफ प्रपोजल दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्शन करा. माझा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे म्हणून मी रेसिडेन्शियल सिलेक्शन केलं. त्यानंतर इथे आपण जसे नॉर्मल बिल्डिंग परमिशनला क्वेश्चन विचारले जातात त्याचप्रमाणे इथे विचारलेले आहे. तुमचा साईटला ग्रेडियंट आहे का किंवा ती नॉन कन्फर्मिंग झोनमध्ये आहे का, गॅस लाईन जाते का नियर बाय, किंवा तुम्ही 50% कन्सेशनसाठी अप्लाय करताय की चार्जेससाठी क्लेम करता का, किंवा मेजर आपला TLR मॅप आणि हा मेजरमेंट किंवा तो आहे का, सर्टिफाईड आहे का, त्याप्रमाणे व्हेरियस तुम्हाला इथे क्वेश्चन विचारले जातील. त्याचप्रमाणे आपण इथे येस नोचा आन्सर दिला. येस नो फॉर्मॅटमध्ये त्याचा आन्सर द्यायला ठेवलेला आहे. येस म्हटल्यावर त्याच्या रिलेटेड जे तुम्हाला डॉक्युमेंट असेल ते सबमिट करावं लागेल. त्यानंतर एरिया लिस्ट, ही जी एरिया लिस्ट आहे ना ती इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. इथे जर तुम्हाला त्या एरियाचं नाव दिसत नसेल तर हा ॲडमिन लॉगिनचा इश्यू आहे. तुम्ही ॲडमिन लॉगिन मधून एकदा कन्फर्म करून घ्या किंवा ॲड करून घ्या. मी आता इथे एरिया नेम सिलेक्ट केलंय. त्यानंतर इथे तुम्हाला प्रपोजल डिटेल येईल. प्रपोजल डिटेल मध्ये आपण फ्लड अफेक्टेड एरिया, येस असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो. सेम तुमचं लोकेशन कंजेस्टेड आहे, नॉन कंजेस्टेड आहे, TOD आहे, त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्या. हे मल्टिपल लोकेशन आपण आता सध्या इग्नोर करा, हे आमची टेस्टिंग साईट आहे. त्यानंतर इथे रोड लोकेशन तुम्ही कंजेस्टेड किंवा नॉन कंजेस्टेड आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला UDCPR मध्ये भेटेल, पण तुमचा एरिया कंजेस्टेड किंवा नॉन कंजेस्टेड मध्ये आहे हे तुम्हाला तुमच्या DP किंवा RP प्लॅन वरून समजून. इथे मी नॉन कंजेस्टेड घेतला. हे जे तुम्ही सिलेक्शन देणार आहे त्याच्यावर तुमचं डिपेंड आहे की तुम्हाला FSI किती भेटेल. त्यानंतर इलेक्ट्रिकल लाईन असेल तर येस म्हणा, नसेल तर नो. हे बेसिक गोष्टी आहेत ज्या की आपण बिल्डिंग परमिशनच्या व्हिडिओमध्ये किंवा बिल्डिंग परमिशनच्या ट्रेनिंगमध्ये पण बघितल्या होत्या. त्यानंतर रोड डिटेल्समध्ये तुमचा रोड बिलो 9 मीटर आहे की अबो 9 मीटर आहे ते इथे सिलेक्शन करायचं. टाईप ऑफ लेआउट किंवा टाईप ऑफ प्लॉट तुमचा कुठचा आहे किंवा सँक्शन लेआउट किंवा सबडिव्हिजन, गुंठेवारी, कंपाऊंडिंग स्ट्रक्चर, नॉन सँक्शन लेआउट, रॉ लँड, एरिया अंडर CTS नंबर किंवा सिडको अप्रुव्हल लेआउट, त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्या.
तर रिझर्वेशन एरिया अफेक्टेड असेल, तुमच्या डीपी प्रमाणे तुमचा प्लॅन रिझर्वेशन मध्ये जात असेल, तर इथे येस नो मध्ये सिलेक्शन द्या. येस असेल तर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारला जाईल की ते तुम्ही हँड ओव्हर करणार आहात. हँड ओव्हर करत असाल तर त्याचा एरिया किती आहे ते तुम्हाला टाकावं लागेल. इथे मी नो टाकते. तर रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन, तर तुमचं येस केल्यावर हे तुमचे ऑप्शन तुमचे ऍक्टिव्ह होऊन जातील. त्यानंतर आपला येतो वेदर प्लॉट इज अफेक्टेड बाय रिस्ट्रिक्टेड प्रोहिबिटेड एरिया एज पर रेग्युलेशन 3.1.3. तर UDCPR 3.1.3 नुसार तो एरिया प्रोहिबिटेड एरियामध्ये येत असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर वेदर प्लॉट इज अफेक्टेड बाय CRZ. कन्स्ट्रक्शन टाईप, तुमचं कन्स्ट्रक्शन टाईप दिलेलं आहे. कोणाचे माईक ऑन असतील त्यांनी ऑफ करा प्लीज. कॅमेरा पण ऑफ केला तरी चालेल. त्यानंतर वेदर लँड इज अफेक्टेड CRZ तुम्हाला हे पण डीपी मध्ये किंवा आरपी मध्ये भेटून जाईल. त्यानंतर कन्स्ट्रक्शन टाईप, तुमचं आपलं टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन आपल्या IGR प्रमाणे दिलेले आहे. RCC पक्का, अदर पक्का आणि कच्चा. त्यानंतर तुम्ही इथे सिलेक्शन ह्यावरून तुमचं जे कन्स्ट्रक्शन कॉस्टची जी असेल ती इथे लागेल. त्यानंतर NOC टाईप ऑफ NOC, आता बऱ्याचशा प्रपोजलसाठी व्हेरियस टाईप ऑफ NOC लागतात, जे आपले UDCPR मध्ये आहेत किंवा वेगळे GR असतील. त्यानुसार जर NOC लागत असेल तर इथे सिलेक्शन देऊन आपल्याला NOC नंबर वगैरे टाकण्यासाठी आपण दिलेला आहे. हे मॅन्डेटरी नाही आहे. ऍड करायचं असेल तर इथून आपण ऍडचं ऑप्शन दिलेलं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. प्रपोजल सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज आहे. हा सक्सेसफुलीचा मेसेज आल्यावर तुमचा प्रोजेक्ट कोड जनरेट झालेला असेल. त्यानंतर इथे आपल्याला दुसऱ्या पेजवर दिसतील प्लॉट डिटेल. प्लॉट डिटेलमध्ये तुम्हाला पहिल्यांदा झोन किंवा झोन सिलेक्ट करायला येईल. हा झोन तुमच्या डीपी किंवा आरपी पार्ट प्लॅन प्रमाणे आरपी प्रमाणे कसा आहे त्याप्रमाणे तो इथे सिलेक्शन द्या. त्यानंतर रिन्यूअल झाले सोबत मला 5 आणि प्लेन इनिमेशन दिसत नाही. हॅलो, माझं थोडं पण नंतर शिक्षण घ्याल का? हॅलो सेक्शन घ्या ना थोडं राईट. आपलं सेकंड पेज आहे प्रोजेक्ट डिटेलचं. प्रोजेक्ट डिटेलमध्ये आपल्याला टाईप ऑफ तुमचा जो प्लॉटचा झोन असेल किंवा प्लॉट किंवा प्लॉटच्या ज्या डिटेल्स असतील, फॉर एक्झाम्पल सर्वे नंबर किंवा तुमचा सिटी सर्वे नंबर किंवा खरासा नंबर, प्लॉट नंबर किंवा तो एरिया IGR प्रमाणे तो सिलेक्शनला येईल. आपल्या पेज नंबर 2 मध्ये आपल्याला आपण जो एरिया सिलेक्ट करतो IGR नुसार त्यानुसार तुमचे रेडिरेक्टर रेट लागले जातात. आता बऱ्याचदा काय होतंय की आता समजा माझं प्रपोजल रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मधलं आहे, तर IGRच्या रेग्युलेशन्स प्रमाणे तिथे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या जेवढे तालुके आहेत ते दिसले जातात. टेक्निकल पर्सन काय करतो, घाई गडबडीत दुसरा तालुका सिलेक्ट करतो
आणि त्यामुळे हल्लीच एक तिकीट येऊन गेलं की क्लोज करा लॉग इन लॉग त्यामुळे काय होतंय की तुमचं जे प्रपोजलचे जे रेट आहेत किंवा जे प्रपोजलचे पोस्ट पेमेंट चार्जेस आहेत ते त्यानुसार लागले जातात. आणि त्या केसमध्ये असं झालं होतं की ऑथॉरिटी लॉग इन वरून रिअसाइन करण्याच्या जो टाइम्स असतो ॲज पर UD गाईडलाईन्स प्रमाणे आपण तो एकदाच दिलेला आहे, तो पण सगळ्या ऑथॉरिटीकडून संपला होता. त्यामुळे शक्यतो तुम्ही प्रपोजल फिल करताना स्टार्टिंगलाच प्रोजेक्ट नीट भरत जावं, म्हणजे तुमचे जे इश्यू पुढे जाऊन फेस करावे लागतील ते शक्यतो कमी होऊन जातील. त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की तुमचे जे चार्जेस पोस्ट पेमेंटचे आपण भरतो ते तुम्हाला ऑलरेडी किती येतील ते, किंवा ज्या मॅन्युअली असतील तर ऑथॉरिटीने ॲड केल्यानंतर ते तुमच्या लॉग इनला कम्प्लीट प्रपोजल डिटेलमध्ये रिफ्लेक्ट होतात. आणि बऱ्याचदा असे तिकीट्स येतात की प्रीमियम चार्जेस डबल वेळा ॲड झालेला आहे. एक असतो तो सेंट्रली आपण ॲड करायची प्रोव्हिजन ठेवलेली आहे, ज्यामध्ये ऑथॉरिटींचा हस्तक्षेप नसतो. तर त्यामुळे ऑथॉरिटी बऱ्याचदा डबल ॲड केली जाते, ऑथॉरिटींकडून एकदा ॲड केलं जातं. त्यामुळे डबल चार्जेस आल्यावर प्रपोजल अप्रुव्हल झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं, त्याऐवजी तुम्ही एकदा स्टार्टिंगला बघून घ्या. थोडासा इश्यू झाला होता एकच. आपला प्रोजेक्ट रेसिडेन्शियल आहे. फ्लो चार्ट की इमेज पुरानी लगी है क्या आपल्या सेकंड पेजमध्ये तुमचा झोन आहे तो सिलेक्ट करा. त्यानुसार तुमचे जे UDCPRचे चॅप्टर नंबर 3 मध्ये जे झोन वाईज युजेस दिलेले आहेत 3 किंवा 4 मध्ये, ते तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होऊन जातील. इथे सिलेक्शन द्या तुमचा जो प्रोजेक्टचा युजेस असेल त्यानुसार. तुम्ही जो झोन सिलेक्ट कराल त्यावर डिपेंड आहे तुमचे युजेस कुठचे आहेत, त्यानुसार सिलेक्शन द्या. तुमचा सर्वे नंबर ऑब्लिक सिटी सर्वे नंबर किंवा कराचा नंबर गट नंबर जो असेल तुमच्या ओनरशिप डॉक्युमेंटनुसार तो इथे टाका. फॉर एक्झाम्पल माझा आहे 45/1 तो टाकला. त्यानंतर तुमचा जर प्लॉट नंबर असेल तर टाका किंवा डॅश टाका. फायनल प्लॉट नंबर असेल तर टाका किंवा डॅश टाका. सेम तुमचा जो मौजे असेल तो इथे तुम्ही टाकून घ्या जो तुमचा असेल. त्यानंतर आता आपलं आहे प्रपोजल लो रिस्क बिल्डिंग परमिशनचं. त्यामुळे ॲज पर अपेंडिक्स के नुसार जे तुम्हाला व्हॅलिडेशन्स लागलेले आहेत ते इथे तुम्हाला भेटून जातील. तुम्ही इथे सर्वे नंबर ॲज पर फिजिकल सर्वे नंबर प्रमाणे फिजिकल सर्वेप्रमाणे ऑनसाईट एरिया टाकला 150 स्क्वेअर मीटर, इथे टाकला 160 स्क्वेअर मीटर. तर आपल्या अपेंडिक्स के नुसार 0 to 150 प्लॉट एरियापर्यंत आपण लो रिस्कमध्ये परमिशन टाकू शकतो. जर तुम्ही 150 पेक्षा एक्स्ट्रा टाकत असाल तर तुम्हाला हा मेसेज पॉपअप होऊन जाईल. प्लॉट एरिया शुड नॉट बी मोर दॅन 150. ओके म्हटल्यावर आता मी इथे 140 टाकते. तुमचा प्लॉट एरिया तिथे घेतला जाईल. आता इथे एक ऑब्झर्व केला तर आपण इथे 3 एरिया टाकलेले आहेत, ऑन साईट, रेव्हेन्यू रेकॉर्ड आणि ॲज पर CTS मॅप.
जो मिनिमम एरिया असेल तो इथे तुमचा डायरेक्ट कॅप्चर केला जाईल. व्हिच लेस एरिया विल बी कन्सिडर इन स्क्वेअर मीटर. त्यानंतर आपल्याला इथे क्वेश्चन विचारला जातो, इज द लँड इज सब डिवायडेड आफ्टर 11 जानेवारी 1967 विदाउट टेकिंग प्रायर परमिशन फ्रॉम दी ऑथॉरिटी. जर तुमचं सब डिव्हिजन झालेला किंवा जो प्लॉटचा जो अनऑथराइज तुकडा पडणे म्हणतात त्याप्रमाणे झालेला असेल आफ्टर 11 जानेवारी 1967, तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेले आहे. त्यानुसार जर तुमचे ॲज पर UDCPR प्रमाणे त्याच्या कंडिशन लागल्या जातील. त्यानंतर इथे आपण जो ASR रेट आहे किंवा रेडी रेकनर रेट आहे तो ॲड करण्यासाठी इथे मॅन्युअली आणि IGR असे 2 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही जर IGR कडनं सिलेक्ट केला, मग अशी जे मी सांगत होते ते इथे समजा माझं रत्नागिरी आता रत्नागिरी काउन्सिल मी सिलेक्ट केलेली आहे. रत्नागिरी काउन्सिल सिलेक्ट केल्यामुळे माझं रत्नागिरी जिल्ह्यामधले जेवढे तालुके आहेत ते इथे सगळे रिफ्लेक्ट होऊन जातात ॲज पर IGR प्रमाणे. त्या दिवशी तिकीट असं आलं होतं की त्याने त्याच जिल्ह्यामधला एक तालुका वेगळा तालुका, फॉर एक्झाम्पल माझा रत्नागिरी तालुक्याऐवजी मी गुहागर किंवा लांजा सिलेक्ट केला. त्यामुळे ऑथॉरिटींच्या लक्षातून गेलं, इंजिनियरच्या लक्षातून गेलं. त्यामुळे असं झालं की जे चार्जेस होते ते त्यांना वेगळ्या तालुक्याप्रमाणे लागले. त्यामुळे मेक शुअर इथून सिलेक्शन देताना प्रॉपरली रत्नागिरी तालुका व्हिलेज तुमचा जो असेल तो इथे सिलेक्ट करा. आता माझे नाव रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल असल्यामुळे मी इथे रत्नागिरी नगरपालिका सिलेक्शन केलं. ते सिलेक्ट केल्यानंतर लोड होईल आणि इथे माझा लोकेशन वाईज तुम्हाला हे दिसेल. हे जे आहे ते IGR नुसार आहे. बरेचदा इथे सर्वे नंबर दिसत नाही किंवा लोकेशन दिसत नाही असा जर मेसेज आला तर एकदा क्रॉस चेक करा IGRच्या साईटवर. तिथेही दिसत नसेल तर इथे आपण मॅन्युअलचं ऑप्शन दिलेलं आहे, जो की तुम्हाला मॅन्युअलवर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला जे नगरपालिकेने अपलोड केलेले आहेत ते दिसतील. इथेही दिसते नाहीत तर एकदा नगरपालिकेला भेट द्या आणि नगरपालिकेकडून ॲड करून द्या. आपण दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. मी IGR प्रमाणे सिलेक्शन देते. माझा तालुका सिलेक्ट करते, विलेज किंवा जो काउन्सिलचा एरिया असेल तो सिलेक्ट करा, लोकेशन सिलेक्ट करा. लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो सर्वे नंबर आहे तो सिलेक्ट करा. सर्वे नंबर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा जो त्या एरियाचा रेडी रेकनर रेट आहे तो इथे डायरेक्टली रिफ्लेक्ट होऊन जाईल. त्यानंतर इथे आपल्या व्हेरियस टाईप ऑफ क्वेश्चन दिलेले आहेत. इज द अम्युनिटी स्पेस टू बी हँडेड ओव्हर? येस असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. हे आपलं बऱ्याच वेळा डिस्कशन झालेलं आहे. नो प्रोराटा असेल तर प्रोराटा, इजमेंट राईट इफ एनी असेल तर तो डिस्क्रिप्शन तुम्हाला टाईप करून टाकावं लागेल. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड प्लॉटची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. त्यानंतर क्लास ऑफ लँड, इथे आपण क्लास 1 क्लास 2 गव्हर्नमेंट लँड किंवा लँड गव्हर्नमेंट लँड ऑन लीज असे व्हेरियस टाईप दिलेले आहेत. त्यानुसार तुमचं सेम मी सांगेन की तुमचे जे पोस्ट पेमेंट चार्जेस किंवा जे प्रीपेमेंट चार्जेस असतात ते याच्यावर डिपेंड्स असतात. त्यामुळे तुमचं सिलेक्शन डिपेंड्स तुमच्या बाकीच्या गोष्टी करते. त्यामुळे इथे तुम्ही प्रॉपरली सिलेक्शन द्या. त्यानंतर इथे आपण नोट दिलेली आहे, ओनली वन ॲप्लिकंट कॅन बी सिलेक्टेड इन द होल प्रोजेक्ट ॲज अन वन ॲप्लिकंट इज मस्ट ॲप्लिकंट पॉवर ऑफ अटर्नी मस्ट बी रजिस्टर्ड. तुमचा जो ॲप्लिकंट किंवा जो तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी सिलेक्शन देणार आहे तो BPMS साईटवर रजिस्टर्ड असलेला पाहिजे. इथे आपण मी माझं ओनर सिलेक्ट करते. आपण टाईप ऑफ ओनर बरेचसे दिलेले आहेत. याचं डिस्कशन पण आपण बऱ्याचदा केलेलं आहे. रजिस्ट्रेशन पार्ट पण दाखवलेला आहे, तो एकदा बघून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर इंडिव्हिज्युअल ओनर मी सिलेक्ट केला. इथे आपण इच ॲप्लिकंट आणि पॉवर ऑफ अटर्नी दिलेला आहे. इथे सिलेक्शन द्या आणि इथे तुमचा जो ओनर असेल तो सर्च करा टाईप करून. इथे सर्च केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड ओनर असेल तो इथे नाव येईल. बऱ्याचदा असं झालंय कोल्हापूर कॉर्पोरेशन कडून तिकीट चालू होतं
की सेम नावाच्या दोन ओनर होते. त्यांनी सिलेक्शन देताना चुकीचं दिल्यामुळे परमिशन दुसऱ्याच्या नावी गेली. त्यामुळे ज्यावेळी इथे नाव सिलेक्ट कराल त्यावेळी त्याचा आधार कार्ड नंबर सिलेक्ट करा, ॲड्रेस सिलेक्ट करा, कारण तुमचा आधार कार्ड नंबरवरून तुमचा ओनर डिटेल होऊन जाईल. इथे ते कन्फर्म करून घ्या. त्यानंतर इथे आपले बाकीच्या डिटेल्स ॲज पर तुम्ही जे सरनेम रजिस्ट्रेशनच्या वेळी टाकलं ते इथे तुमचे ऑटोमॅटिकली कॅप्चर होऊन जाईल. सेव्ह म्हणा. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ह सक्सेसफुल याचा मेसेज येईल. ओके म्हणा. त्यानंतर नेक्स्ट म्हणा. इथे तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल अदर डिटेल्सचं. अदर डिटेल्समध्ये तुम्हाला आपण वेगवेगळे क्वेश्चन विचारलेले आहेत. तर वेदर ॲप्लिकंट इज एज पर द प्रोव्हिजन ऑफ टेबल नंबर 7.1 हायर FSI ऑफ UDCPR. UDCPRच्या 7.1 चॅप्टर बघा. त्यानुसार जर तुमचा हायर FSI साठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथे येस म्हणा. येस म्हटल्यावर तुमचे सेम ॲडिशनल FSI येस म्हणा. ॲडिशनल FSI टेकन TDR प्रीमियम इथे आपण सिलेक्शन दिलेलं आहे. नो म्हटल्यावर हे सगळे ऑप्शन तुमचे अनविजिबल होऊन जातील. नंतर वेदर DP रोड RP रोड अफेक्टेड टू द सातबारा अफेक्टेड तर तुमचा रोड वायडिंगचा एरिया असेल तर इथे येस म्हणा. सेम तुम्हाला ॲडेड ओव्हर करायचा आहे की नाही. येस म्हटल्यावर तुम्हाला किती एरिया करायचा आहे तो. लिंक वापरत असाल तर येस म्हणा. इथे तुमचा जेवढा एरिया असेल तेवढा टाका आणि हा जो तुमचा इन्सिक्युअर एरिया आहे तो ऑटोमॅटिकली तुमचा FSI कॅल्क्युलेशनमध्ये ॲड होऊन जाईल. नो म्हटल्यावर ह्या सगळ्या डिटेल्स निघून जातील. त्यानंतर ह्या टेबलमध्ये आपण बेसिक FSI, प्रीमियम आणि TDR तुमच्या ज्या व्हॅल्यू असतील त्या तुम्हाला म्हणजे इथे प्रपोज व्हॅल्यू टाकायचे आहे. बऱ्याचदा इथे परमिसिबल व्हॅल्यू टाकल्या जातात. इथे प्रपोज व्हॅल्यू टाका तुमची जी असेल ती. प्रपोज व्हॅल्यू माझी टाकली. प्रीमियम असेल तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. नसेल टाकायचं तर इथे 0 ठेवून द्या. एक्झिस्टिंग डिटेल्स असतील तर एक्झिस्टिंग डिटेल टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. त्यानंतर इथे आपला नेक्स्ट क्वेश्चन येईल की एक्सकेव्हेशन गेट तुम्ही जर सिलेक्शन येस दिलं तर तिथे तुम्हाला एक्सकेव्हेशनच्या सगळ्या डिटेल्स टाकाव्या लागतील. तर समजा मी इथे येस म्हटलं तर त्याच्या तुम्हाला डायमेन्शन ऑफ प्लॉट इन क्युबिक मीटरमध्ये सगळ्या डायमेन्शन लेंथ विड्थ डेप्थ सगळं तुम्हाला द्यावं लागेल. त्यानुसार ऑटोमॅटिकली ते व्हॉल्यूम कॅल्क्युलेट होऊन जाईल. व्हॉल्यूम कॅल्क्युलेट इथे नो म्हटल्यावर इथे सगळ्या त्या डिटेल्स असतील ते इनविजिबल होऊन जातील. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. ओके म्हणा. त्यानंतर वेदर द लँड इज ऑलरेडी कन्वर्टेड इंटू नॉन ॲग्रिकल्चर पर्पज और डू यू हॅव सनद जर घेतलेली असेल तर इथे येस म्हणा आणि सनदची कॉपी तुम्ही इथे बिनशेती सनद इथे लोड करू शकता. नसेल तर नो म्हणा. सेव्ह अँड नेक्स्ट करा. ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट पेज येईल तो किंवा नेक्स्ट टॅब येईल तो बिल्डिंग डिटेल्सचा किंवा बिल्डिंग टाईप्सचा. तर इथे तुम्ही बिल्डिंग नेम तुमचं जे असेल ते टाकू शकता. तुमचं जे बिल्डिंगचं नाव असेल ते तुम्ही इथे टाकून बिल्डिंग ABC किंवा बऱ्याचदा प्रोजेक्टला नावं दिली जातील किंवा बिल्डिंगला नावं दिली जातात ते इथे तुम्ही टाकू शकता. तर नंबर ऑफ फ्लोअर जे असतील ते इथे टाकून घ्या. तुमचे समजा ग्राउंड+2 असेल तर इथे 3 टाका. ग्राउंड+1 असेल तर 2 टाका. इथे आपण खाली दिलेलं आहे स्पेसिफाईड G+ फ्लोअर ऑब्लिक स्टील प्लस ग्राउंड फ्लोअर. फॉर एक्झाम्पल G+5 = 6.
फक्त ग्राउंड फ्लोअर असेल तर इथे 1 टाका. त्यानंतर तुमची प्लिंथ लेवल जी असेल ती इथे इन मीटर मध्ये टाकून द्या. बऱ्याचदा इथे लोक सेंटीमीटर मध्ये टाकतात आणि त्यानंतर प्रोजेक्ट मध्ये त्याचा इफेक्ट होऊन जातो. इथे मीटर मध्ये टाकायची आहे तुम्हाला. त्यानंतर ऑक्युपन्सी और यूज ग्रुप. आपण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जो आपण टाइप ऑफ प्रोजेक्ट किंवा जो FSI असेल त्यानुसार इथे तुमचं ऑक्युपन्सी ऑब्लिक यूज ग्रुप इथे तुमचा रिफ्लेक्ट होऊन जाईल. आता मी इथे रेसिडेन्शियल घेतला होता त्यामुळे इथे रेसिडेन्शियलचा एरिया दिसेल. इथे मी रेसिडेन्शियल सिलेक्ट करते. त्यानंतर सब कॅटेगरी तुमची रेसिडेन्शियल मध्ये जेवढ्या सब कॅटेगरी येतील तेवढ्या इथे तुमच्या दिसून जातील. मी आता नॉर्मल रेसिडेन्शियल घेतलं. तुम्हाला जे युजेस तुमचा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. इंडिपेंडंट फॅमिली मल्टी फॅमिलीची असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी इथे नॉर्मल रेसिडेन्शियल सिलेक्ट करते. आपण त्याचे व्हेरियस टाईप दिलेले आहेत. नंतर टेनामेंट, नंबर ऑफ टेनामेंट्स इथे तुमचे जेवढे असतील तेवढे टाकू शकतो. तर बऱ्याचदा जे न्यू कमर्स आहेत किंवा जे नवीन आर्किटेक्ट आहेत त्यांना टेनामेंट्सचा अर्थ समजत नाही. तर एकदा तो UDCPR मध्ये बघून घ्या. टेनामेंट किंवा जो चॅप्टर 1 आहे त्यात डेफिनेशन्स दिलेले आहेत त्यानुसार टेनामेंट कशा टाकायचे हे नंबर ऑफ टेनामेंट्स तुम्हाला दिसून जाईल. मी इथे 1 टाकला. नंतर इथे जर स्टेप मार्जिनसाठी असेल तर ते आपण दिलेलं आहे. नंतर फ्लोअर डिटेल टाकून घ्या. इथे तुमचा फ्लोअर डिस्क्राईब करा किंवा फ्लोअर नेम टाका. मी टाकला ग्राउंड फ्लोअर. नंतर तुमच्या फ्लोअरची हाईट असेल ॲज पर UDCPR जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी इथे टाकून घ्या. नंतर जो तुम्ही टाईप ऑफ प्रोजेक्ट सिलेक्ट करणार त्यानुसार तुम्हाला इथे फ्लोअर यूज येईल. इथे आता मी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट घेतला म्हणून रेसिडेन्शियल आला. जर आपण ज्यावेळी आपण मिक्स प्रोजेक्ट घेतो किंवा व्हेरियस टाईप ऑफ युजेस एकाच प्रोजेक्टमध्ये येत असतील तर इथे तुम्हाला व्हेरियस टाईप ऑफ FSI किंवा फ्लोअर युजेस रिफ्लेक्ट होऊन जातील जे आपण फर्स्ट पेजवर बघितले होते. रेसिडेन्शियलला मी सिलेक्ट केलं. नंतर इथे तुम्हाला फ्लोअरची वेगळी जे आपले स्पेसिफाईड फ्लोअर असेल तर इथे दिलेले आहेत. तुमचं स्पेसिफाईड फ्लोअर आता माझा ग्राउंड फ्लोअर असल्यामुळे मी इथे ग्राउंड फ्लोअरला सिलेक्शन दिलं. एखाद्या वेळी जर पार्किंग असेल तर पार्किंग, स्टील, बेसमेंट व्हेरियस टाईप ऑफ आपण फ्लोअरची नावं इथे दिलेली आहेत त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्शन देऊ शकता. स्पेसिफाईड फ्लोअर विथ आयडेंटिकल प्लॅन त्यानुसार तुम्ही इथे नेमिंग देऊ शकता फ्लोअर. जर ॲड करायचं असेल तर ॲड करा. डिलीट करायचं असेल एक्स्ट्रा यूज एक ॲड झालं तर डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे. सेव्ह म्हणा. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके म्हणा. नेक्स्ट करा. मॅप टू लिस्ट करा. मॅप टू लिस्ट केल्यावर तुमच्या ज्या बिल्डिंग असतील त्या इथे ॲड होतील. मल्टिपल असतील तर मल्टिपल बिल्डिंग ॲड होतील. इन केस जर तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनियर रिक्वायर्ड किंवा मॅन्डेटरी असेल त्या प्रोजेक्टसाठी तर इथे तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनियरचं नाव दिसेल आणि बिल्डिंग डिटेलवर क्लिक केल्यानंतर बिल्डिंग नेमवर तुम्हाला त्या फ्लोअरच्या डिटेल्स, बिल्डिंग हाईट तुम्हाला दिसून जाईल. फायनल सबमिट करा. फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल युअर प्रोजेक्ट इज सेव्ह सक्सेसफुलीचा. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली. ओके म्हटल्यावर तुमचा प्रोजेक्ट फर्स्ट पेजवर येईल. आता तुम्हाला ह्यासाठी एक गोष्ट क्रॉस चेक करावी लागेल. ज्यावेळी टिपिंग लाईन प्रोजेक्ट तुम्ही भराल, टिपिंग लाईन प्रोजेक्ट लिस्टवर जाल त्यावेळी तो ऑफलाईन प्रोजेक्ट सबमिशन डन झालं पाहिजे. आपला प्रोजेक्ट सेव्ह होतो, पेज लोड होतो.
हा, आता आपला प्रोजेक्ट आहे लोरेस बिल्डिंग परमिशनचा. प्रोजेक्ट कोड, सर्व्हिस नेम, सर्व्हिस असेल तर आता इथे आपलं लेआउटचं असेल म्हणून इथे लेआउट टेंटेटिव्हचा आपला प्रोजेक्ट दिसतोय. त्यानंतर प्रोजेक्ट डेट आज आपण सबमिट केलं म्हणून आजची. ऑनलाईन, डन, ऑफलाईन, पेंडिंग. जे आपलं ट्रेसिंग पार्ट आहे तो म्हणजेच ऑफलाईन पार्ट पेंडिंग आहे. फायनल सबमिट केल्यावर इथे डन होईल. जसं इथे तुम्हाला दिसतं माझा प्रोजेक्ट जो जुना आहे तिथे डन दिसते. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही ट्रेसिंग कराल फायनल सबमिट कराल तेव्हा इथे डन होईल. त्यानंतर त्याची पुढची प्रोसेस सुरू होईल. आता आपला हा ऑनलाईनचा पार्ट एवढा होता. ट्रेसिंगचा पार्ट आता पराग सर होते, त्यामुळे कंटिन्यू करा. रेकॉर्डिंग चालू आहे तुमच्या दिवसात चालू आहे. माझे क्लोज नाही करा. काय करू म्हणता? क्लोज नाही करा. तुमच्या दिवसात चालू आहे ना, कंटिन्यू करू. माझं ड्रेसिंग पार्ट झाला की मग तुम्ही लोरिक्स मध्ये जाऊन सर्व्हिस ऍप्लिकेशन पण क्लोज करून मी शेअर हे करते, स्टॉप शेअरिंग करते. हॅलो एव्हरीवन. सर्वांना माझा आवाज येतोय? आवाज येतोय व्यवस्थित? हो येतो. मॅडमने आपल्याला लो रिस्कचा जो डाटा आहे, ओके, 0 to 150 स्क्वेअर मीटरच्या आतला जो प्रोजेक्ट त्याबद्दल त्यांनी सांगितलं. आता मी तुम्हाला ट्रेसिंग पार्ट सांगतो. सर्वांनी प्रॉपरली लक्ष द्या. मी दिलेल्या स्टेप तुम्ही फॉलो करा. तुमचा रिपोर्ट जनरेट होईल. काही करेक्शन तुम्ही त्या स्टेप बाय स्टेप करून तुम्ही तुमचं काम कम्प्लीट करू शकता. याच्या ठिकाणी मी युट्यूबला एक प्रॉपरली व्हिडिओ बनवला आहे. ओके, तो जरी चेक केला तरी तुमचा ट्रेसिंग पार्ट कव्हर होणार आहे. आपण आज शॉर्टली ट्रेसिंग पार्ट कम्प्लीट. ओके, आता बघा मी माझी स्क्रीन शेअर करतोय. ओके, माझी स्क्रीन दिसते प्रॉपर. ओके, आता बघा मॅडमने महावास्तूला डाटा जो भरलाय तो त्यांचा कम्प्लीट झालाय. ओके, इथे डन आला. आपण आता ट्रेसिंग काढतो. सर्वांना माझा आवाज येतोय प्रॉपर? माझी स्क्रीन दिसते? आवाज क्लिअर येतोय? आवाज क्लिअर येतोय? आता बघा मी आता सॉफ्टवेअर जे ओपन करतोय तसं ओपन करतोय. तुम्ही पण तसं डेस्कटॉपवर ठेवलेलं शॉर्टकटवरनं करू नका. ओके, कधीही लोकल सी मध्ये जायचं, प्रोग्राम फाईल मध्ये जायचं. तुमचं इथे टिपिकलाईन 20 जे आहे तिथे ठेवलंय. आमचं टेस्टिंग आहे म्हणून आम्ही प्रोग्राम फाईल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये जायचं, टिपिकलाईन 2020 मध्ये जायचं. म्हणजे PC आहे रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून ओपन करायचं. नेहमी रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरच करायचं. ओके, त्याला कधीही असं राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून ओपन करायचं. ओके, आता आपण आपला ID पासवर्ड जो आहे तो टाकून घेऊ. सिंपल प्रोसेस आहे. रेसिंग ही खूप सिंपल आहे. बघा टिपिक लाईन मध्ये आता मी जेव्हा लॉग इन केलं तर मला इथे माझे व्हेरियस प्रोजेक्ट जिथे मी बनवले होते. मॅडमांनी बघा हा लास्ट मध्ये प्रोजेक्ट बनवला होता. 12 मध्ये थोडे लागतील. डबल क्लिक करून आपण ओपन करू. ओके, रेकॉर्डिंग मध्ये खूप मागे होते. तुमच्याकडे करायला घ्या साईड बाय साईड. माझ्याकडे पण ठेवते.
बरं ठीक. आता आपण प्रोजेक्ट ओपन त्याच्यानंतर मी जी माझी ड्रॉइंग ती ऍड करू. तिथे ऍड करू. ट्रेसिंग करायची तिथे ऍड करू. किंवा तुम्हाला डायरेक्ट ओपन केलं तरी चालतं. तुमचं जे कॉपी करून कॉपी करून पेस्ट केलं तरी हे दोघं स्टेप आहे. ऑटोकॅड ओपन करून नाही. सक्सेसफुली लोड हा मेसेज येऊ द्यायचा. आपला टिपिक लाईन प्रॉपरली सॉफ्टवेअर चालतं कसं लक्षात येईल जेव्हा तिथे आपल्याला सक्सेसफुली लोड हा मेसेज येईल त्याच्यावर तुमचं लक्ष दे आपलं टिपिक लाईन प्रॉपरली चालते. ओके. दुसरं म्हणजे तुमच्या जसं टिपिक लाईन न्यू दिसत असेल तर त्याच्यातलं एक आपण रिमूव्ह करून टाकायचं. तुमच्या जे देणार माझं टेस्टिंग साईट आहे म्हणून ते दिसतंय. आता बघा ट्रेसिंगचे काही पॉईंट आहे ते तुम्हाला दाखवून देऊ. आपण स्टेप बाय स्टेप कसं जा. ट्रेसिंगचे मी स्टेप काढून ठेवले. हे बघ स्टेप जे आहे यानुसार फॉलो करू म्हणजे आपलं काम होईल. आता बघा मी ड्रॉइंग न घेता एक तुम्हाला तुम्ही प्रोसेस दाखवून कम्प्लीट त्याला तुम्ही फॉलो करा. तुमचा ट्रेसिंग प्लॉट घेऊ कम्प्लीट करू. आता आपण एक प्लॉट घेऊ त्याचा आपला एरिया 150च्या खाली असेल. हा आपला एक प्लॉट एक प्लॉट आहे. एक सॅम्पल ड्रॉइंग दाखवतो. तुम्हाला ट्रेसिंग पार्ट डिटेल्समध्ये मी केलेला आहे. तुम्ही बीपीएमएस ऑफिशियल चॅनलवर गेले तुम्हाला ते व्हिडिओ तिथे तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला दाखवून देतो तुम्ही. जेव्हा तुम्ही आपल्या वेबसाईटवर इथे आपण ऑफिशियल डिपार्टमेंट युट्यूब बघा युट्यूब चॅनल त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता सर्व व्हिडिओ अपलोड केले तिथे मी सर्व व्हिडिओ अपलोड केले. ओके. मी तुम्हाला एक दाखवून देतो. हे बघा प्रोसेस ऑफ सबमिशन ऑफ बिल्डिंग परमिशन स्टेप बाय सगळे प्रोसेस घेतली. म्हणून मी तुम्हाला एवढं डिटेल केलं. ट्रेसिंग पार्ट घेतलं तिथून बघून तुम्हाला लक्षात येईल. ओके. आता बघा हा आपला प्लॉट आहे.
असं कन्सिडर करू. आता आपण ट्रेसिंग पार्ट चालू. सर्वात आधी काय करायचं, स्टेप बाय स्टेप आधी प्लॉट मार्क करून. ओके, प्लॉट मार्क, प्लॉट बॉन्ड कशात जायचं, टिपिक लाईन मध्ये जायचं, प्लॉट मध्ये जायचं, मार्क प्लॉट बॉन्ड. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते विचारतं की तुम्हाला कसं मार्क करायचं, रेक्टँगल ड्रॉ वगैरे कसं तुम्हाला मार्क करायचं. डिटेल्स व्हिडिओ मध्ये मी एक्सप्लेन केलंय की आपण फास्ट प्रोसेस करतोय. ही व्हिडिओ तुम्ही बघणार, व्यवस्थित हळू आणि स्लोली घेतलंय तुम्ही, तिला बघा म्हणजे तुमचे सगळे पॉईंट क्लिअर आहे. आता बघा मी प्लॉट मार्क करून, आता सेकंड पॉईंट प्लॉटचे ऑल साईड मार्क करून. प्लॉटचे ऑल साईड मार्क केल्यानंतर प्लॉट मध्ये गेलो, आपण प्लॉटचा फ्रंट मार्क करून. ओके, आता आपण फ्रंट मार्क. ओके, जसं तुम्ही ट्रेसिंग मध्ये एक्सपर्ट मला नेहमी याच्यात जायची गरज नाही. डायरेक्टच आता समजा बॅक मार्क करायचं, बॅक टाईप पीबी ड्रॉप प्लॉट बॅक लाईन त्याला सिलेक्ट केलं तर तुम्ही त्याची बॅक मार्क. हे शॉर्टकट कमांड आहे. जसं तुम्ही मार्किंग करून एक्सपर्ट होणार तर हे तुम्हाला खूप इझी जाईल. आता मी बॅक मार्क, आता साईड वन मार्क करून. साइड वन लेफ्ट किंवा राइट साइड. साइड वर साइड. मी प्रॉपरली व्हिडिओ मध्ये घेतले. मी जरा शॉर्टकट घेतो, तुम्हालाही शॉर्टकट जमणार. नेहमी आपण इथे प्लॉट मध्ये जाऊन प्लॉटचे रिअर लेफ्ट मार्क करता डायरेक्ट टाईप करून होतो. आपण प्लॉटचे सगळे समजा मला नॉर्थ मार्क करायचं, नॉर्थ कसं मार्क करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. समजा मी नॉर्थ टाईप करतो. ओके, हे बघा पीबी क्रिएटेड नॉट. जिथे स्टार्टिंग मध्ये पीबी अंडरस्कोर लागेल ते आपल्याला दिखायचं. आपण नॉर्थ मार्क. परत सर्वांना हे शॉर्टकट लक्षात येतंय मी काय सांगतोय. सर्वांना आम्ही जे शॉर्टकट सांगतो ते लक्षात येत. याच्यासाठी सांगतोय की मी बेसिक गोष्ट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सगळे एक्सप्लेन केले. हे शॉर्टकट याच्यासाठी की आता तुम्ही जर त्याच्यात काम करून एक्सपर्ट झाले असणार तर तुम्हाला प्रत्येक टिपिक लाईन मध्ये जायची गरज नाही. तुम्ही इथूनच थोडं लॉजिकली विचार करायचं की आता हे लेअरचं नाव जे मार्क केलं ते लेअरचं जे नाव आहे ते लक्षात ठेवायचं. ओके, आता समजा मी हे सगळं मार्क, आता मला रोड मार्क करायचं. तुम्ही रोड टाईप केला ना तर बघा बिल्डिंगसाठी जो रोड असतो तो हा रोड क्रिएटेड मेन रोड. आता हे कसं लक्षात येतं तुम्हाला मार्क करताना की मला त्या लेअरचं नाव माहीत करून घ्यायचं. याच्यात जेव्हा तुम्ही जाणार रोडमध्ये जाणार. ओके, रोडमध्ये गेल्यानंतर बघा मार्क रोडमध्ये गेलं की बघा आता बघा हे विचारतात 9 मीटर. मी आता 9 मीटर मार्क करतो. तुम्हाला लक्षात असेल की त्या लेअरचं नाव काय, कसं सर्च करा. बघा तुम्ही खाली आता नाव आलं पाहिजे पीबी क्रिएटेड मेन रोड. हे आलं लक्षात तुम्हाला. मी कशावरनं सांगतो तुम्हाला. आलं का लक्षात. हो, हे शॉर्टकट हे खूप कामात येईल. म्हणजे तुमचं काम जिथे 1 तास जातंय ते तुम्ही 10 मिनिटात करू शकता. ओके, आता आपण हा रोड मार्क करू. लो रिस्क बिल्डिंग परमिशन म्हणून थोडं शॉर्टकट घेतोय. आता बघा मी प्लॉट फ्रंट रिअर लेफ्ट आणि फ्रंट मार्क करून रोड मार्क केला, नॉर्थ मार्क. हे जे स्टेप आहे तेच व्हिडिओ मध्ये पण एक्सप्लेन केलं. इथेही ते हाय स्क्रीनशॉट. ही व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार आहे. तुम्ही इथूनही बघून करू शकता. जसं आता मी हे फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप कम्प्लिटली रोड पण मार्क केलं. चौथ्या स्टेपला जाऊ आपण बिल्डिंग बाउंड्री मार्क करू. बिल्डिंग बाउंड्री मार्क करताना जेव्हा टाईप करतो बिल्डिंग नाव येतं पीबी क्रिएटेड एरिया बिल्डिंग 1 त्या लेअरचं नाव आहे. याला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता या पद्धतीने आपली बिल्डिंग बाउंड्री मार्क करणार. तुम्ही फ्लोर बाउंड्री कसं मार्क करणार. हा बिल्टअपचा पी लाईन आहे असं कन्सिडर करतो. आपण फ्लोर बाउंड्री मार्क. फ्लोर बाउंड्रीचा शॉर्टकट नाव काय ते
पीबी क्रिएट एरिया फ्लोर. आता बघा पीबी क्रिएट एरिया फ्लोर 1 ही फ्लोर बाउंड्रीची लेअर आहे. तिला सिलेक्ट केलं, इथे सिलेक्ट केलं, बिल्डिंग बाउंड्रीला सिलेक्ट केलं, ग्राउंड फ्लोर बाउंड्री मार्क झाली. ओके, आलं लक्षात. आता आपण एफएसआय मार्क करू. बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेतली, फ्लोर बाउंड्री बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेतली, फ्लोर बाउंड्री मार्क करून घेतली, एफएसआय 6 नंबर. बरं, मी हे जे सांगतोय ते खूप फास्ट जाते का तुम्हाला, म्हणजे लक्षात येते मी काय सांगतोय. ओके, आता मी एफएसआय मार्क करताना आपल्याला एफएसआय ची लेअरचं नाव काय आहे हे माहिती करायचं. जेव्हा तुम्ही एफएसआय बघा, जे पण पीबी नाव येतं ते आपल्या बीपीएमएसच्या किती क्लायंटचं लेअर. पीबीवर जेव्हा क्लिक करतो तेव्हा रेसिडेन्शियल एफएसआय 1, स्पेशल एफएसआय एज्युकेशनल, इंडस्ट्रियल एफएसआय असे. ओके, आता मी रेसिडेन्शियल घेतो म्हणून R1. जेव्हा मी तर टाईप करेल पीबी क्रिएट एफएसआय ते काय प्रपोज. ओके, घेतल्यानंतर बॉन्ड त्या पद्धतीने रेसिडेन्शियल एफएसआय मार्क. पॉईंट नंबर आपला काय, पॉईंट नंबर आपला 6. आता आपण रेफरन्स पॉईंट मार्क. रेफरन्स पॉईंट आपण एफएसआयच्या आत मार्क. कुठे एफएसआयच्या आत कुठेही तुम्ही 2 पॉईंट मार्क करू. रेफरन्स पॉईंट साठी शॉर्टकट कमांड कोणती, जर तुम्ही REF टाईप लास्टमध्ये पीबी क्रिएटेड रेफरन्स हे याला हा पहिला पॉईंट. ओके, हा दुसरा तुम्ही एफएसआयच्या आत किंवा एफएसआयवर मार्क करू शकता. परत ओके, इथपर्यंत लक्ष झालं सर्वांना. हॅलो, सर्वांना आलं लक्षात. आता आपण रेफरन्स पॉईंट मार्क झाला तर आपण स्टेअरकेस साठी शॉर्टकट कमांड कशी आहे. हा आपला एफएसआय आहे बघा, आपलं हे स्टेअरकेस. बघा, तुम्ही जेव्हा स्टेअरकेस टाईप करता तेव्हा पीबी क्रिएटेड एरिया स्टेअर 1 असं प्लेअरचं नाव आहे. सिलेक्ट केल्यावरती नॉर्मल, स्पायरल, एस्केप सगळ्या प्रोव्हिजन आपण दिले, त्यानुसार माझा नॉर्मल आहे. मी त्याला रेक्टेंगल असे माझी स्टेअरकेस तिथे मार्क करू. या त्या पद्धतीने मी आता तिथे स्लाईड मार्क करायचं. स्लाईड टाईप केलं पीबी क्रिएटेड स्लाईड मार्क करून घेणार. त्याचप्रमाणे ट्रेड मार्क करायचं असेल तर बघा पीबी क्रिएटेड ट्रेड ते मार्क करून घेणार. मेन लाईनिंग फ्लोर लाईनिंग सगळ्या लेअर आपल्या शॉर्टकट कमांड जर तुम्हाला यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो. स्टेअरकेस मार्क त्याचे कंपोनंट तुम्ही मार्क करू. नंतर आपण कशाला जातो, कार्पेट मार्क करताना हे बघा, आता कार्पेट मार्क करायचं. जेव्हा मी कार्पेट टाईप करेल तर बघा मला पीबी क्रिएटेड कार्पेट. ओके, आपलं कार्पेट मार्क करायचं. लेअरचं नाव विचारतं कोणत्या बिल्डिंगचं, कोणत्या फ्लोअरमध्ये. त्यानंतर आपण कार्पेट नाव टाकतो ग्राउंड फ्लोअर. या पद्धतीने कार्पेट सॅम्पल म्हणून मी मार्क करतो. ओके, या पद्धतीने मी कार्पेट मार्क करून घेतला. ओके, हा पॉईंट आपला कव्हर झाला. ओके, आता हा पॉईंट आपला कव्हर झाला. त्याची शॉर्टकट लेअरचं नाव काय आहे, जेव्हा तुम्ही बाल्कनी टाईप बाल्कनी मार्क करा. ते काय आहे, जेव्हा तुम्ही बाल्कनी टाईप करणार बघा इथे पीबी क्रिएटेड डॉट बाल्कनी त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ते आउटपुट विचारतं. तुम्ही जसं ट्रेसिंग करतात त्या ट्रेसिंग केल्याचं लेअरचं नाव जेव्हा तुम्ही रीड करणार तसं तुम्हाला ते शॉर्टकट कमांड लक्षात. ओके, दुसरी हे आपल्याला बाल्कनी. आता आपण कन्सिडर डेड. आता आपण हे आपल्याला बाल्कनी. आता आपण कन्सिडर डेड म्हणजे आता हा जो आपला प्लॉट आहे त्याच्यात कन्सिडर डेड वॉल. ओके, आता बघा जर तुम्हाला लेअरचं नाव माहित नसेल कसं माहित करणार तर मार्क बिल्डिंग इन प्लॉटला गेलो तिथे नाव येतं बघा पीबी क्रिएटेड लेआउट बिल्डिंग 1 ज्या लेअरचं नाव आहे. तुम्ही जेव्हा टाईप करणार कसं टाईप केलं तर लेअरचं नाव तुम्हाला दिसेल. पहिला पॉईंट दुसरा पॉईंट हे केला त्यानुसार मी कन्सिडर डेड वॉलची जनरेट करतो. त्याच्यावर मूव्ह करतो. याचं जे सेशन तुम्हाला शॉर्टकट लक्षात आणून देण्यासाठी
तसं आता मी इथे बघा लेआउट घेतो. टीव्ही क्रिएटेड लेआउट बिल्डिंग 1 कन्सिडर डेड वॉल जनरेट करण्याची ती लेअरचं नाव आहे. ओके, हे झालं लेआउट कन्सिडर डेड वॉल. ओके, आता तुम्ही याच्यात क्रॉस सेक्शन. ओके, क्रॉस सेक्शन व्ह्यू साठी आपण कमांड जी आहे ती टाईप केली. टीव्ही क्रॉस सेक्शन व्ह्यू 1 त्याच्यात आणि या पद्धतीने बिल्डिंगवर क्लिक करून त्याची क्रॉस सेक्शन व्ह्यू जनरेट करू. सर्वांना लक्ष देते मी म्हणजे शॉर्टकट घेतोय की तुम्ही जर त्याला प्रॅक्टिस करणार तर तुमचं काम खूप सोपं होईल. ओके, हे बघा क्रॉस सेक्शन मार्क. आता बघा क्रॉस सेक्शन झाला. ओव्हरहेड टँक असेल तर ओव्हरहेड टँक मार्क करूया. नॉर्थ आपण मार्क केला आहे. ते तुमचे रूम आहेत ते मार्क करून टाकतो. आता रूम मार्क करताना शॉर्टकट कसं लक्षात घेणार बघा तुम्हाला. जेव्हा तुम्ही रूम तयारी करता ते काय विचारते क्रिएट रूम 1. ही क्रिएट रूम 1 म्हणजे काय तुमचा हॅबिटेबल रूम, अदर रूम, स्टोअर रूम, शॉप याच्या त्या लेअर आहे. टिपिक लाईन मध्ये जाऊन परत एक क्लिक करावं लागतं. ते करायची गरज पडणार. समजा तुम्हाला किचन मार्क करायचं असेल तुम्ही टीव्ही क्रिएटेड किचन हे जे आहे त्याच्यावर सिलेक्ट केलं तर तुम्ही किचन मार्क करू शकता. ओके, हे झालं. नंतर तुमचं टेलिकॉम रूम मार्क करून घ्यायचं. विंडो व्हेंटिलेशन ते मार्क करून घ्यायचं. सॅनिटेशन मध्ये WC बाथ ते मार्क. त्याच्यात लेअर कसं काय लक्षात WC1 जर तुम्ही टाईप करता WC ची लेअर येऊन जाईल. टॉयलेट टाईप केलं तर टॉयलेट जो आहे हा टॉयलेट तुला टेरेस व्यवस्थित बघायचं की आपण कोणता क्रिएट टॉयलेट 1 हा टॉयलेट. ओके, या पद्धतीने आपण शॉर्टकट कमांड वर्क करू शकतो. आता बघा या पद्धतीने आपली ट्रेसिंग झाली जे मेन पॉईंट आहे. आता आपण याचा रिपोर्ट जनरेट करू. रिपोर्ट जनरेट करण्यासाठी जेव्हा आपण याच्यावर त्या लेअरचं नाव काय आहे त्या व्हॅलिडेशनचं नाव काय मी ते तुम्हाला सांगतो. तेव्हा तुम्ही चेक 1 असं टाईप करा तेव्हा तुमचा रिपोर्ट जनरेट होण्याची प्रोसेस स्टार्ट होईल. ते विचारते क्लीन एरिया यू मिसिंग इन बिल्डिंग. ओके, म्हणजे आपण इथे क्लीन जी आहे लेअर ती मार्क केली नव्हती म्हणून टेलिकॉम रूम मार्क करायचं बाकी होतं. ओके, आपण प्लेन इंटिमेशन लेअर मार्क करू. ओके, तर मला प्लेन इंटिमेशनची लेअरचं नाव प्लेन इंटिमेशन लेअर मार्क करू. ओके, तर मला प्लेन इंटिमेशनची लेअरचं नाव जर माहित नसेल तर मी कसं माहिती करून घेणार. जेव्हा मी FSI मध्ये एक्सप्लोर FSI मी प्लेन लेअरचं जेव्हा टिक करतो तर बघा मला खाली लेअरचं नाव येऊन जातं. तर तुम्हाला इकडे मार्क करून दाखवतो. प्लेन इंटिमेशनचं मार्क करू. त्या लेअरचं नाव आहे तेव्हा तुम्ही टाईप करणार. मार्क प्लेन त्याला सिलेक्ट केलं तर लेअर मार्क करू शकता. आपली टेलिकॉम रूम मार्क करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला येत होता मार्क टेलिकॉम रूम टाईप केलं. पहिल्यामध्ये तुम्हाला येईल बघा मार्क टेलिकॉम रूम त्या लेअरचं शॉर्टकट. या पद्धतीने टेलिकॉम रूम मार्क करू. ओके, या पद्धतीने आपण टेलिकॉम रूम मार्क करू आणि आता आपण रिपोर्ट जनरेट आणि फायनल सबमिट चेक 1 रिपोर्ट जनरेट आपण टाईप केलं तर रिपोर्ट जनरेट होण्याचं शॉर्टकट आहे. ओके, एक आपण बाहेर एक जे शीटची साईज घ्यायची ती घेणार आपण जनरेट. लो रिक्स मध्ये आता ग्राउंड फ्लोर झालं तर नॉर्मल मार्किंग येते काय डोअर विंडो टॉयलेट स्टेअरकेस ते जे आपले लेअर आहेत ते आपण ते यूज करून ते मार्किंग करून आपण रिपोर्ट घेतो. आजच्या सेशनमध्ये आपण लो रिक्सचा त्याचा डाटा भरतो ट्रेसिंग कसं करतो आणि ट्रेसिंगमध्ये काय शॉर्टकट ते एक्सप्लेन तुमचे जितके व्हिडिओ त्यांनाही तुम्ही हे व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. तुम्ही शेअर करा म्हणजे त्यांना ते रिपोर्ट जनरेट करा. आता आपण रिपोर्ट जनरेट करतो.
रिपोर्ट जनरेट झाला की आपण त्याचे रिपोर्टमध्ये कॅल्क्युलेशन चेक करू, फेल आलं काय आलं, फेल आलेलं ते कसं ओके करायचं ते दाखवून देतो आणि मग त्याच्यानंतर आपण फायनल सबमिट आणि त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस आपली प्राजक्ताकडे ते एक्सप्लेन करू. ओके टेस्टिंग संदर्भात सर आपण हा पूर्ण कंप्लीट करू. आता हे व्हिडिओ अपलोड करायचं प्रॉपरली लोकांना प्रॉपरली अपलोड करू दे आणि तुमचं हे क्लोज झालं की आपलं सबमिशन आपण क्वेश्चन आन्सरसाठी आपण एक्सपर्ट टीम ॲड करू. जितके क्वेश्चन सगळे ओके हे बघा रिपोर्ट सक्सेसफुल मी दिलेले स्टेप तुम्ही फॉलो करा, तुमचा 101% रिपोर्ट जनरेट होईल. त्यानंतर आपला जो टेस्टिंग पार्ट आहे ओके तो तुम्ही आपल्या फायनल शीट जे असते त्याच्यात ठेवा. नवीन आपण व्हॅलिडेशन लावले, कोणताही टेबल एडिट होणार नाही. ओके त्या पद्धतीने आपण व्हॅलिडेशन लावले. प्रोफार्मा आहे एडिट करू शकत नाही आपण, हे दिलेले टेबल आपण एडिट करू शकतो. एडिट केले आपण ते फायनल सबमिट करू नाही शकतो. हा विषय आहे. ओके ते आहे ते याच्यात आपल्या शीटमध्ये लागेल. ते प्लॉट तुमचा बाहेर राहिला काही अडचण नाही, त्याला काही आपण व्हॅलिडेशन लावलं नाही. बाकी प्लॉट सोडून जितके पण आहे बिल्डिंग बॉडी फ्लोर बॉडी ते पार्ट तुम्हाला तो फायनल शीटमध्ये लागेल. हा पार्ट झाला. टेम्पररी हा पार्ट मध्ये आपण तुम्हाला लक्षात राहू दे प्लॉटला काही व्हॅलिडेशन लावलं नाही ते बाहेर राहिलं तर काय अडचण. त्याच्यानंतर आपण नंबर ऑफ शीट मार्क करून घेऊ. नंबर ऑफ शीट मार्क करून घेऊ. ओके या पद्धतीने नंबर ऑफ शीट मार्क. आता तुम्ही म्हणणार की आपण याला एडिट करू नाही शकत, पण काही वेळेस काय होतं हा जो तो शीटच्या बाहेर गेलेला असतो. मग त्याला आपण कसं करणार त्या रिगार्डिंग पण तुम्हाला एक्सप्लेन करणार. समजा हा माझा शीटच्या बाहेर गेला, आपण याला एडिट करू नाही शकत म्हणून ते फायनल सबमिट होणार नाही असं आहे का नाही. आणि हा जो खालचा पार्ट आहे त्याच्यात काही व्हॅलिडेशन लावलं नाही, फक्त तुम्ही आता याच्यावर डबल क्लिक केला तुम्हाला जो पार्ट अनवॉन्टेड आहे तो तुम्ही कमी जास्त करून त्याला शीटमध्ये अरेंज करू शकता. ओके हा आपला शीटवर सगळं अरेंज झालं. आपण याला फायनल सबमिटला लावू. ओके आता आपण फायनल सबमिट करू. फायनल सबमिट झाल्यानंतर ऑटोकॅड क्लोज होणं हे गरजेचं आहे. ऑटोकॅड क्लोज होताना तुम्हाला काही एरर पीडीएफ जनरेट नाही. तुम्ही हे बघा की तुमचं कम्प्युटर किंवा सिस्टम असेल त्याच्यात तुमचं पीडीएफ व्ह्यूवर जे आहे ते करप्ट नाही झालं. ते कधी ॲडोब रीडर आहे आपलं ॲडोब रीडर DC किंवा ॲडोब रीडर जे ॲप आहे तुमचं सॉफ्टवेअर आहे त्याला टाइम डिफॉल्ट म्हणजे तुमचं पीडीएफ जनरेट व्हायला इच्छा. काही लोक पीडीएफ व्ह्यूवर यूज करतात, दुसरं काही त्याला काय अडचण. फक्त पीडीएफ होताना कधी कधी तुमच्याकडे तो करप्ट झाला असतो त्यामुळे ते फायनल सबमिट झाल्यावर पीडीएफ तो इश्यू. आता बघा आपण फायनल सबमिटला लावलाय. आणि अजून एक जे शीट जनरेट झाली आहे ही जी टेम्पलेट आहे तिला कधीही स्केल अप किंवा डाऊन करू नका. जर तुम्ही तिला स्केल अप किंवा डाऊन केलं तर ऑथॉरिटी BS त्या शीटवर लागत नाही. त्यामुळे जी स्टँडर्ड शीटची साईज आहे ती ठेवायची आहे. तिला कधीही स्केल अप किंवा डाऊन करू नका. करू शकतो. ओके या पद्धतीने बघा पीडीएफ तयार झाली आणि आपला ऑटोकॅड क्लोज झाला. इथपर्यंत झाल्यानंतर जे बाकीची प्रोसेस आहे सबमिशनची मॅडम एक्सप्लेन करतील. हा आपला पार्ट जो आहे तो कम्प्लीट झाला. मॅडमने त्याचा पार्ट कम्प्लीट केला की मग आपण क्वेश्चन आन्सर
बद्दल बोलू. आणि अजून तुम्हाला FAQ बद्दल एक्सप्लेन करायचंय, तो पार्ट कम्प्लीट करून तुमची क्वेश्चन आन्सरसाठी आपण एक्सपर्ट टीमला ऍड करू. प्राजक्ता मॅडम. माझी स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? आपला बिल्डिंग परमिशनचा पार्ट सबमिशन झाल्यानंतर इथे तुम्ही आता मगाशी आपण प्रोजेक्ट बघितला होता, ऑनलाईन आणि ऑफलाईन डन झालंय, ते पहिल्यांदा क्रॉस चेक करून घ्या. बऱ्याचदा मगाशी सांगितलेले फरक सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुमची PDF जनरेशन प्रॉपरली झालं नसेल, बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअर तुमचं चुकीचं म्हणजे त्या सॉफ्टवेअरला इश्यू असेल, तर इथे जरी तुम्ही सबमिट केलं तरी इथे हे पेंडिंग दाखवलं जातं. एकदा ते क्रॉस चेक करत जावा. त्यानंतर आपली नॉर्मल जी बिल्डिंग परमिशन असते त्याप्रमाणे ह्याचा सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला भरायला येईल. ही सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्मची जी प्रोसिजर आहे ती तुमची नॉर्मल आहे, जशी आपली बिल्डिंग परमिशनची आहे तशीच सेम. आता इथे आपण जो डाटा भरलेला आहे तो इथे रिफ्लेक्ट होईल. तुम्हाला इथे ऍड सिलेक्ट करायचा आहे, जो तुमचा असेल तो. सेव्ह ड्राफ्ट करा. एकदा बऱ्याचदा सर्वे नंबर चुकीचा टाकला जातो, तो इथे एकदा क्रॉस चेक करून घ्या. जो तुमचा इथे असेल तोच तुमचा कमेन्समेंट सर्टिफिकेटवर येईल, तोच तुमचा आपल्या शीटवर येईल. त्यामुळे एकदा क्रॉस चेक करून घ्या की तुम्ही जो सर्वे नंबर टाकलेला आहे तो बरोबर आहे. नंतर एकदा बऱ्याचदा नावाचा पण गोंधळ होऊन जातो, त्यामुळे नाव पण एकदा चेक करून घ्या. त्यानंतर सेव्ह केल्यानंतर आपण इथे 3 ऑप्शन आपल्याला तयार होतात. तर प्रिंटवर क्लिक करा. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर आता आमची ही टेस्टिंग साईट आहे, तर तुम्हाला हा ऑप्शन तुमच्या साईटवर दिसणार नाही. ऍप्लिकेशन अप्लाय डिजिटल सिग्नेचर फॉर ऍप्लिकंट आणि टेक्निकल पर्सन आणि बॅक असे 3 ऑप्शन तुमच्या लॉगिनला दिसतील. टेस्टिंग साईट आहे, ही तुम्ही जी DSC ची आपली प्रोसिजर आहे ती करून घ्या. मेक शुअर इथे तुमचा सर्वे नंबर आणि सगळ्या गोष्टी बरोबर आलेल्या असतील. डिजिटल साईन अप्लाय करा. डिजिटल साईन अप्लाइड सक्सेसफुलीचा मेसेज येईल, ओके म्हणा. ज्यावेळी तुम्ही साईन अप्लाय कराल त्यावेळी तुमची खाली साईन तुमची इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. ही आमची टेस्टिंग साईट आहे, मी परत एकदा रिपीट करते. ज्यावेळी तुम्ही इंजिनियरची साईन कराल त्यावेळी इथे येईल. टेक्निकल पर्सनची जर करत असाल DSC तर इथे येईल. त्यानंतर बॅकचं ऑप्शन येईल, बॅक घ्या. अजून एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही DSC अप्लाय केल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट करू नका. जी केलेली DSC असते ती तुमची रिमूव्ह होऊन जाते, किंवा जर तुम्ही चेंजेस केलेल्या असाल नंतर DSC केल्यानंतर जर तुम्ही टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये चेंजेस केलं तर मात्र ती पुन्हा एकदा सेव्ह ड्राफ्ट करून DSC करून घ्या. पेज स्लो होतं. त्यानंतर नेक्स्ट पेजवर क्लिक करा. नेक्स्ट पेज सुपरविजन किंवा अपेंडिक्स Bचं असेल, सुपरविजन फॉर्म किंवा अपेंडिक्स D, त्यावर आपल्याला टेक्निकल पर्सनची DSC करावी लागते. इन केस जर स्ट्रक्चरल इंजिनियर जर तुमचा त्या प्रोजेक्टसाठी असेल तर त्यांची साईन तुम्हाला कंपल्सरी करावी लागते. आता आपला हा लो रिस्कचा प्रोजेक्ट असल्यामुळे इथे स्ट्रक्चरल इंजिनियर मॅन्डेटरी नाही, त्यामुळे इग्नोर करू शकतो ही गोष्ट. पण
जी टेक्निकल पर्सन किंवा आर्किटेक्ट इंजिनियर आहे त्यांची तुम्हाला साईट इथे कंपल्सरी करावी लागेल. त्यानंतर आपली DSC झाल्यानंतर नेक्स्ट करा. आपल्याला सेम अपेंडिक्स मला एक करेक्शन करायचं आहे. आपलं लोरिसची बिल्डिंग परमिशन असल्यामुळे इथे अपेंडिक्स JK आणि अपेंडिक्स K असे 2 फॉर्म तयार होते, K1 आणि अपेंडिक्स JK. आपल्या नॉर्मल बिल्डिंग परमिशन मध्ये अपेंडिक्स A आणि अपेंडिक्स B होतं. इथे अपेंडिक्स K1 आणि अपेंडिक्स KJ. नेक्स्ट करा. सेम तुमची जशी तुम्ही सुपरविजन फॉर्मवर DSC करतात तसंच इथे करावं लागतं तुम्हाला. सेव्ह ड्राफ्ट करा. Your form saved successfully. Print the form and attach the project creation. ओके करा. त्यानंतर इथे फायनल प्रिंट ऑप्शन सेम DSC करा. DSC केल्यानंतर तुम्हाला इथे फायनल सबमिटचं ऑप्शन येऊन जाईल. आता तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असाल तर तुम्हाला एक डिफरन्स दिसेल की ज्यावेळी आपण नॉर्मल बिल्डिंग परमिशन घेतो त्यावेळी तिथे 6 स्टेप असतात. इथे आपल्याला फक्त 2च स्टेप आहेत, अपेंडिक्स K1 आणि अपेंडिक्स KJ. सेव्ह होतोय पेज आपलं. थोडंसं वेट आणि फायनल सबमिट जर तुमची डिजिटल साईन झालेली नसेल तर इथे तुम्हाला असा मेसेज प्लीज अप्लाय डिजिटल सिग्नेचर ऑन बोथ ॲप्लिकेशन. आता हे दाखवलं यासाठी कारण बऱ्याचदा इंजिनियर एकच ॲप्लिकेशन फॉर्मवर सही करतो, इन केस ऑफ बिल्डिंग परमिशन पण आणि लो रिस्कमध्ये पण, आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचा मेसेज येतो. जो तुमचा सेकंड जो फॉर्म असतो, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग परमिशनमध्ये अपेंडिक्स B आणि यामध्ये अपेंडिक्स KJ, त्यावर अप्लाय डिजिटल सिग्नेचर करा. डिजिटल सिग्नेचर अप्लाइड सक्सेसफुल. ओके म्हणा. तुमची डिजिटल सिग्नेचर इथे प्रिंट होऊन जाईल. बॅक घ्या. सेम प्रोसिजर. तर बॅक घेतल्यानंतर इथे फायनल सबमिट करा. आता जो हा फॉर्म असतो तो तुम्ही प्रिंट काढून पण ठेवू शकता आणि प्रिंट काढून तो तुम्हाला जिथे तुम्ही डॉक्युमेंट लोड करता तिथे तुम्हाला लोड करावा लागेल. आता तुम्ही इथे बघितलं तर आपली ही सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्मची प्रोसिजर कंप्लीट झाल्यामुळे याचा स्टेटस आपल्याला कंप्लीटेड दाखवला जातो. त्यानंतर सेकंड म्हणजे इथे ॲप्लिकेशन नंबर तुमचा, ह्या स्टेजला ॲप्लिकेशन नंबर तुमचा तयार होऊन जातो. ॲप्लिकेशन नंबर प्रपोजल कोड आपला प्रोजेक्ट जनरेट करतो त्यावेळी होतो. इथे तुम्हाला सर्व्हिस नेम दिसेल आणि जर इथे कम्प्लिटेड नसेल तर तुमचा प्रोजेक्ट नेक्स्ट स्टेपला जाणार नाही. कालच माझ्याकडे एक तिकीट आलं होतं इगतपुरी म्युन्सिपल काउन्सिलचं, त्यात त्यांनी हा ॲप्लिकेशन फॉर्म सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट केला नव्हता आणि ते क्रिएट न्यू प्रपोजलमध्ये शोधत होते. बऱ्याचदा नवीनचे असतील त्यांना इश्यू येऊ शकतो या, तर त्यामुळे एकदा ते क्रॉस चेक करा. त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप जी आहे रिस्पेससाठी, ते आपण ह्यानंतर आपण कंप्लीट न्यू प्रपोजलमध्ये जातो. तर आपल्याला रिस्पेसमध्ये इथे आपण वेगळा ऑप्शन दिलेला आहे, रिस्पेस बिल्डिंग परमिशन, त्याच्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट प्रपोजल टाईप आहे, त्यात बिल्डिंग परमिशन रिस्पेसमध्ये रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल तर असे 2 टाईप, बिल्डिंग परमिशन किंवा रिवाइज बिल्डिंग परमिशन. आपली आता बिल्डिंग परमिशन असल्यामुळे इथे आता बिल्डिंग परमिशन आपण सिलेक्ट केली. त्यानंतर सिलेक्ट प्रोसेस टाईप, ह्यात आपल्याला 3 प्रकारचं येईल, एक लो रिस्क, मॉडरेट रिस्क आणि इथे आपण त्याचे म्हणजे लो रिस्क कधी असेल, मॉडरेट रिस्क कधी असेल आणि हे आपण एक नवीन ॲग्रो टुरिझम लो रिस्कमध्ये असेल तर ते.
तो वेगळा पार्ट आहे. तुम्ही ह्या दोनकडे कॉन्सन्ट्रेशन करा. तुमचं 1 ते 150 असेल तर लो रिस्क, 150 ते 300 असेल तर मॉडरेट रिस्क आणि 300च्या वर गेला तर तो नॉर्मल तुमची बिल्डिंग परमिशनमध्ये जाईल. आता तुम्हाला असं वाटत असेल की जर माझं 150 पर्यंत असेल तर मला लो रिस्कमध्येच घ्यायचं आहे का, तर नाही. तो डिपेंड्स ऑन यू अँड ओनर. तर तुम्हाला जर लो रिस्कमध्ये अप्लाय करायचं असेल तरच तुम्ही लो रिस्क थ्रू जाऊ शकता. आता लो रिस्कची किंवा मॉडरेट रिस्क बेस, थोडक्यात रिस्क बेसची तुम्हाला जर जास्त माहिती घ्यायची असेल तर UDCPR मध्ये अपेंडिक्स के आपण दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्यात प्रोसिजर कशी होईल किंवा त्याच्यात काय बेनिफिट्स असतात किंवा कुठच्या स्टेप बिल्डिंग परमिशन मधल्या स्किप होऊन जातात त्या तिथे तुम्हाला दिसतील. आता आपलं लो रिस्कचं बिल्डिंग परमिशन आहे, तिथे मी लो रिस्क सिलेक्ट करते. तर तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर जो आता सिलेक्ट आपला झाला होता तो इथे तुम्हाला दिसेल. ऍप्लिकेशन नंबर वरून इथे सिलेक्शन येईल. इथे तुमचं न्यू असल्यामुळे न्यू ऍप्लिकेशन दिसतं, तुमच्या ओनरचं नाव दिसेल आणि तुमचा जो सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जो ऍप्लिकेशन नंबर क्रिएट झाला तो दिसेल. इथे सिलेक्शन केल्यावर तुमच्या त्या प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स ओपन होऊन जातील. तुमचा प्रोजेक्ट कोड तुमचा रिवाइज आहे की न्यू आहे त्यानुसार इथे दिसेल. रिव्हिजन नंबर जर रिवाइज असेल तर R1, R2, R3, जर फर्स्ट अटेम्प्ट असेल तर R0. तर फायनल प्लॉट नंबर जो तुम्ही प्रोजेक्ट करताना टाकला असेल त्या सगळ्या डिटेल इथे तुमच्या रिफ्लेक्ट होऊन जाईल. प्लॉट एरिया जो मिनिमम असेल तो, सिटी सर्वे नंबर, साईट ॲड्रेस जो तुम्ही टाकलाय तो, फोन नंबर किंवा जो ओनरचा ईमेल ID, त्याची ॲडिशनल ओनर असेल तर त्याची लिस्ट इथे येईल. आता इथे आपला इंडिव्हिज्युअल ओनर असल्यामुळे फक्त इथे अनेबल आहे हा ऑप्शन. जर मल्टिपल ओनर असतील तर इथे तुम्हाला लिस्ट व्ह्यू होऊन जाईल. त्यानंतर इथे डॉक्युमेंट लोड करायला येतील. आता जो आपण अपेंडिक्स K1 साईन केला आहे त्याच्यावर ओनरची साईन घ्यायची आणि अपेंडिक्स K1 आणि KJ इथे लोड करायचं आहे. मी आता डॉक्युमेंट लोड करायची प्रोसिजर तुमची सेम आहे जी आपली नॉर्मल बिल्डिंग परमिशन असते. मी लोड करून घेते. इथे तुम्ही बघितलं असेल तर आता मी चूज फाईल करून डॉक्युमेंट लोड केल्यानंतर तुम्हाला जर ती फाईल रिमूव्ह करून दुसरी रिप्लेस करायची असेल तर रिमूव्ह फाईलचा आपण ऑप्शन दिलेला आहे किंवा डायरेक्ट इथे चूजवर क्लिक करून पण तुम्ही करू शकता. त्यानंतर बाकीचे डॉक्युमेंट मी लोड करून घेते. प्रोसिजर लोड करायची तुम्हाला समजली असेल. हे एवढं डीपमध्ये सांगण्याचं कारण म्हणजे बरेचसे इंजिनियर आर्किटेक्ट नवीन BPMS कडे वळलेले आहेत त्यांच्यासाठी आहे. जे जुने असतील त्यांना बऱ्यापैकी हे सगळे डिटेल्स माहिती असेल. आपण जी फाईल इथे लोड करतो त्याचं मॅक्सिमम आपण साईज 20 MB पर्यंत ठेवलेली आहे. जर आता ही लिस्ट आहे जे तुमची ॲडमिन लॉगिन मधून किंवा सुपर ॲडमिन मधून म्हणजेच गव्हर्नमेंट कडून ऍड झालेले असतील त्यांच्या दिसतील. जर तुम्हाला अदर करायचे असतील तर आपण इथे ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्ही डॉक्युमेंटचं नाव टाका, इथे ऍड करा. फॉर एक्झाम्पल आता मी दाखवते. लोड करू शकता. जर नसेल तर तुम्ही रिमूव्ह करू शकता. आणि इथे आपण डिक्लेरेशन दिलेलं आहे. आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन अकॉर्डिंग टू दी बांधकाम नियमावली, बांधकाम नियंत्रण नियमावली आणि आय हॅव व्हेरीफाईड द ऑल डॉक्युमेंट्स आर डिजिटली साईन. तुम्ही म्हणजे डिक्लेअर करताय की मी केलेली बांधकाम हे पूर्णतः UDCPR प्रमाणे आहे आणि 2 म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट लोड केले ते तुम्ही व्हेरीफाईड करून त्याच्यावर डिजिटल साईन केलेली आहे आणि सबमिट म्हणा. प्रोजेक्ट आपलं सबमिट होतो. प्रोजेक्ट सबमिट झाल्यावर आपल्याला प्रोजेक्ट सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल. आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ज्यावेळी तुम्ही ज्या स्टेप करत जाल, फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट सबमिट कराल, क्रिएट कराल, युजरचा जिथे जिथे यूज कराल किंवा जी त्याच्या प्रोजेक्टचं जिथे जिथे स्टेप घेईल तसं सेम मेसेज तुमचा ओनरला पण जाईल आणि टेक्निकल पर्सनला पण जाईल. फॉर एक्झाम्पल क्रिएट न्यू फॉर
तर ज्यावेळी प्रोजेक्टच्या जेवढ्या स्टेप होतील तो एक टेक्स्ट मेसेज किंवा जो तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी असतो त्यावर मेल हा टेक्निकल पर्सनला पण येईल आणि म्हणजे आपल्या जो ओनर असेल त्यांना पण जाईल. फाईल सबमिट होते. ही जी आपली आता स्टेज केली ही आपली प्रोजेक्टची रिस्पेसची फायनल स्टेज म्हणू शकता. ह्या आपल्या रिस्पेसमध्ये आपल्याला स्क्रुटिनी फी नसते किंवा लो रिस्क परमिशनमध्ये ऑथॉरिटींकडे फक्त ज्या पेमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या स्टेज असतात. त्यात आपण साईट व्हिजिट मेंडेटरी नाही आहे किंवा साईट व्हिजिट नाही आहे आपल्या रिस्पेसमध्ये. आणि तुम्हाला अपेंडिक्स के मध्ये बघितलं तर तुम्हाला समजून जाईल की जे तुम्ही लोरिसचा जो प्लॅन असतो त्याला पूर्णतः जबाबदार टेक्निकल पर्सन म्हणजे इंजिनियर ज्याच्या लॉगिनवरून हे होतं परमिशन लागली जाते ते असतात. आणि ज्या तुमचे पेमेंट रिसिप्ट असतात जो तुम्हाला प्लॅन भेटतो टेक्निकल पर्सनच्या साईनचा भेटतो. ऑथॉरिटींची साईन यावर होत नाही. आणि तुमच्या ज्या पेमेंट रिसिप्ट असतात तेच तुमची ॲज अ परमिशन पकडली जाते. हे सगळ्या डिटेल्स तुम्हाला UDCPR अपेंडिक्स के मध्ये भेटून जातात. लॉगआउट करून क्लोज करून पाहिजे. क्लोज करा. हॅलो बंद आहे का? कुठपर्यंत आला आपण? तर ही जी स्टेप झाली त्यानंतर तुमचं प्रपोजल ऑथॉरिटींच्या लॉग इनला दिसेल. आणि तुम्हाला जर मोर म्हणजे त्याबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर युजर गाईडमध्ये आपण त्याचे व्हिडिओ लोड केलेले आहेत तिथून पण तुम्ही बघू शकता. युजर गाईडमध्ये आपण डॉक्युमेंटेशन त्याचं केलेलं आहे. त्यानुसार ते प्रॉपर स्टेप बाय स्टेप जर कम्प्लीट केलं तर ते तुमचं प्रपोजल होऊन जाईल. आता माझी स्क्रीन मी अनशेअर करते. पुढचं तुम्हाला हॅलो एव्हरीवन. आवाज येतोय माझा? आवाज येतोय माझा? सर्वांना माझा आवाज येतोय? सर्वांना माझा आवाज येतोय? बरं आता एक क्वेश्चन होता. एकच मिनिट छोटंसं लास्टचं बाकी माझं तेवढं कम्प्लीट करू मग क्वेश्चन आन्सर. ओके बस 5 मिनिटं. बस 5 मिनिटाचं. ओके ओके हा बघा आता मी माझी स्क्रीन शेअर करतोय. मला एक पॉईंट दाखवायचा होता. आपण जेव्हा तुम्हाला स्क्रीन दिसते माझी सर्वांना माझी स्क्रीन बघा. एक विषय होता. एक FAQ मध्ये मी ऍड केलंय ते तुम्हाला दाखवतो. FAQ मध्ये काय ऍड केलंय? जेव्हा तुम्ही लेआउटचं ट्रेसिंग करत आहात, कंपाऊंड वॉलचं ट्रेसिंग करताय, कंपाऊंड वॉलचं ट्रेसिंग करताना फायनल सबमिट करताय तेव्हा तुम्हाला मिसिंग एरिया स्टेटमेंटचा एक इश्यू जे कंपाऊंड वॉल बद्दल ट्रेसिंग करून फायनल सबमिट करतो त्यांच्यासाठी. ओके तर त्यांना जेव्हा हा इश्यू आहे ना तेव्हा ही फाईल डाउनलोड करा. ही फाईल डाउनलोड करून ह्या लोकेशनला त्याला रिप्लेस करायची. ओके या लोकेशनला रिप्लेस कुठे करायची ते दाखवतो. कसं रिप्लेस करायची त्याला कॉपी करायचं. लोकल सी ओपन करायची. त्या पद्धतीने ती लोकेशन ओपन होते. तिथे ही फाईल
ही फाईल डाउनलोड केल्यानंतर ती रिप्लेस करायची. ओके. आता त्याच्याबद्दल अजून तुम्हाला डिटेल देतो. बघा मी एक व्हिडिओ बनवली युट्यूबला, फायनल सबमिशन इश्यू रिगार्डिंग जे आहे त्या रिगार्डिंग व्हिडिओ बनवली. बघा ही वाली त्यात दिली कोणकोणत्या हे जे आपले 4 इश्यू येतात त्या रिगार्डिंग ह्या ज्या फाईल आहे ते रिप्लेस करायचं. ओके. तेव्हा तुम्हाला जसं पहिला पॉईंट आहे पीबी फायनल सबमिट एरर इन लिस्ट बाय 0. फायनल सबमिट करताना जेव्हा हा इश्यू आला तर तेव्हाही ती फाईल रिप्लेस करायची. फायनल सबमिशन टेम्पलेट आउटसाइड द प्रिंट लेअर तेव्हाही तुम्हाला ती फाईल रिप्लेस करायची. मिसिंग एरिया स्टेटमेंट कॅन बी प्रोसेस फॉर फर्दर अँड नो एरिया स्टेटमेंट फाउंड इन द सबमिशन. तर हे व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहणार तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. पण हे व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही तुमच्या ऑटोकॅड मध्ये ओके तुमच्या हे बघा जेव्हा युजर मॅन्युअलला जाणार हे कुठे ठेवले तिथे दाखवून देतो. आपण जेव्हा युजर गाईड मध्ये जाणार FAQ मध्ये जाणार क्लायंट ड्रॉइंग मध्ये जाणार. ओके. तिथे गेल्यानंतर तिथे गेल्यावर लास्ट मध्ये जायचं फाईल डाउनलोड करायची. ओके. डाउनलोड आता मी डेस्कटॉपला करेल. ओके. तिला येतं मी एक्सट्रॅक्ट करेल. ओके. आणि या ज्या दोन फाईली ह्या कॉपी करून मी कॉपी करून ही जी लोकेशन दिली ना लोकल सी वगैरे या लोकेशनला ती आपण रिप्लेस करू. कशी रिप्लेस करणार जर तुम्ही डायरेक्ट इथं असं क्लिक केलं काय आपल्या लोकल सी मध्ये जातो आणि ती तुम्ही पेस्ट करू शकता. ती फाईल जी डाउनलोड केली ओके ती पेस्ट करू. हा FAQ ऍड केला आहे. हा एक विषय होता. आज आपलं ट्रेनिंग वगैरे जे सेशन आहे कम्प्लीट झालं. FAQ बद्दल बोलायचं तेही झालं. आता आपण क्वेश्चन आन्सर साठी एक्सपर्ट टीम ऍड करू. ओके. तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर असतील विचारा. ओके. क्लोज करून